मित्रांनो बोकड बघा कशी दिलेले आहेत. एकच नंबर पट्टी आपण त्यांना दिलेली. संतोष भाऊ भिवंडीवरून आलेले आहेत. त्यांचं टोकन होतं आपल्यापाशी. त्यांनी टोकनचे पैसे टाकले होते 2-4 दिवस अगोदर टाकले होते, 4-5 दिवस अगोदर. त्यांचं म्हणणं होतं मला 20 कोटा आणि 10 इतर जातीमध्ये चालते शिरोई गुजरीमध्ये. तर त्यांना आपण पूर्ण गाडीतनं त्यांच्यासाठी कोटा काढून त्यांना दिलेले आहेत. त्यांचं टोकन होतं त्या हिशोबाने. टोटल 40 कोटाचे नव्हते होते, त्याच्यामधून त्यांनी बाकी आता हे घेतलं शिरोई गुजरीचे. आणि बाकी त्यांना कोटा दिलेला आहे. माल वगैरे सगळा मोठा दिलेला आपण त्यांना. हे बघा संतोष भाऊ कुठे गेले? हा इकडेच का? बरं किती माल घेतला तुम्ही आता? 31 घेतले. मला टोकन किती टाकलं तुम्ही? मग 2000. केव्हा टाकलं ते? 15 दिवस झाले का? चला ठीक आहे. तुम्ही टोकन टाकलं. आले कुठून? भिवंडी. एवढं लांबून आले धुळ्यामध्ये? पहिल्यांदा आले का धुळ्यात? कसं काय वाटला व्यवहार वगैरे? हा क्वालिटी वगैरे व्यवस्थित भेटली? हा दाम वगैरे एक नंबर आहे ना? काही टेन्शन नाही ना? आमच्या हाताने तुम्हाला कोटा काढून दिले ना एकदम? हो मित्रांनो क्वालिटी बघा. काय दाम घेतात तो तर सांगा. 7,600. मित्रांनो 7,600 दाम घेतलेला आहे बघा. बच्चे एकदम बच्चे भुके आहेत. 31 बच्चे घेतलेले आहेत. सगळे बच्चे चांगले काढून देऊ त्यांना. ठीक आहे चालेल. संतोष भाऊ काही नाराजगी नाही ना? चालेल.